असं आहे की हा साबळेनगर, क्रांतीनगर आणि संतोषी माता नगर हा विभाग माझ्या घरच्यासारखा आहे आणि इथे उत्साह पाहून मला असं वाटतंय की विजय निश्चित आहे माझा. आणि इथे आज संडे आहे, इकडचे सगळी लोक घरात असतात. अनेक वर्ष या साबळेनगरसाठी मी काम केलेलं आहे. 15 वर्षानंतर आता पहिल्यांदाच पुन्हा एकदा मला अपक्ष म्हणून संधी दिली आहे पक्षाने नाकारल्यामुळे, आणि ती विजय झाल्याशिवाय मी सोडणार नाही. हा लोकांमधला जोश दिसतोय, त्याच्यामुळे मला माझी विजयाची खात्री निश्चित झालेली आहे. साबळेनगरचा विकास करणं, साबळेनगरच्या पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करून नाहीतर तिथेच कसं होईल त्याच्यासाठी करणं, साबळेनगरमधल्या असलेल्या अनेक विषयांना मार्गी लावणं, गटारे, पावसाळी, सुलभ शौचालय, अनेक विषय आहेत साबळेनगरचे. त्याचप्रमाणे नेहरूनगरचे पण मोठे प्रश्न आहेत. पाणी, नळ, गटार, शुअर लाईन, रस्ते, या सगळ्यांच्या प्रश्नांचं मार्गी घेऊन मी काम करणार आहे. मतदारांना सांगितलं शेवटचे 2-3 दिवस आहेत. नारळ निशाणी लक्षात ठेवा. सगळे आमिषे दाखवतील, पैसे दाखवतील, पण 5 वर्ष गायब होतील. आपला बाळानायकांनी काय काम केलंय याची नोंद घेऊन, तुमच्यातला माणूस आहे आणि तुमच्या हक्काचा आहे, कधी सदैव येईल. त्यासाठी तुम्ही सगळ्यांचा विरोध झुकळून मला नारळावर चिन्हावर मत द्या, एवढंच मी सगळ्यांना सांगेन. या ठिकाणी बाळा नाईक आपल्या भेटीला आलेले आहेत. उमेदवार या नात्याने निवडून आलेले आहेत. तरी आपल्या तर सर्वांच्या परिचयाचे आहेत. हे लहानपणापासून मोठे झालेल्या लोकांपर्यंत त्यांच्या सगळ्यांना जाण आहे आणि त्यांनी काय काम केलं हे काय सांगायची गरज नाहीये. हे सगळ्यांना सुद्धा माहित आहे की त्यांनी बहुत या ठिकाणी अहोरात्र आमच्यासाठी झटलेले आहेत. आणि विशेषतः म्हणजे त्यांच्याकडे तुम्ही बघून त्यांची नारळ निशाणी हे लक्षात ठेवून नारळाला आपल्याला विजयी करायचा आहे. कारण आज बघा या ठिकाणी जागेवाला महाराजांचा भंडारा आहे आणि भंडाऱ्याच्या शुभमुहूर्तावर या ठिकाणी त्यांची रॅली आलेली आहे की मी देवांना सुद्धा मी साकडं घालतो की त्यांचा विजय हो, हीच माझी अपेक्षा आहे. खरोखरच जर आपलं काम करून घ्यायचं असेल, पुढचे राहिलेले कामं जर आपल्याला करून घ्यायचे असतील तर त्यांच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि तुम्हाला तर माहित आहे 15 वर्ष झालं रोडचं काम पडलेलं आहे. 15 वर्ष झालं आमदार निवडून गेले. या सप्टेंबरला करतो, त्या सप्टेंबरला करतो, ह्या सप्टेंबर 15 वर्ष निघून गेले, पण आतापर्यंत रोडचं काम झालेलं नाहीये. तरी ह्याची जाण सगळ्यांनी ठेवायची. आमदाराला किती वेळ साखळ गाठलं तरी सुद्धा ते पुढे येऊन काम करत नाहीयेत. तरी आपण बाळा नायकाच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना निवडून द्यायचंय. त्यांची निशाणी नारळ शिक्का मारून बहुमताने. आणि खरोखरच लक्षात ठेवा की साबळेनगर, संतोषी माता नगर आणि क्रांतीनगर हे तिन्ही विभाग आहे ना, त्यांच्या हक्काचे आणि हे माहेरघर आहे. आणि खरोखरच या विभागामधूनच शेवटची पेटी ज्यावेळेस फुटते त्यावेळेस त्यांचा विजय होतो. हेच माझी विनंती आहे. तरी विनंती.